श्री नवनाथ चरित्र अध्याय 10 गहिनीनाथ अवतार। एके दिवशी गोरक्ष मंत्र संजीवनीचे पठण करीत बसला होता। तो एकटाच तेथे होता। तेव्हा गावातील काही मुले तेथे खेळत खेळत त्याच्याकडे आली। त्यांच्या हातात मातीचे गोळे होते व त्या मातीचे निरनिराळे प्राणी, झाडे इत्यादी ती सर्व मुले बनवित होती। ती गोरक्षास म्हणाली, त्या मातीचे राकट म्हणजे गाडा करून आम्हाला खेळावयास दे। तेव्हा गोरक्ष त्यांना म्हणाला, मला याचे राकट करता येत नाही। शेवटी त्या मुलांनी जसा जमेल तसा गाडा तयार केला, त्याला चाके लावली व आता सारथी म्हणजे गाडीवान बनवावा म्हणून त्यांनी एक मातीचा पुतळा निर्माण केला। परंतु तो नीट झाला नाही म्हणून गोरक्षाने त्यांना तो बनविण्यास मदत केली। त्या मातीचा सुंदर पुतळा तयार झाला। पूर्वसकृताप्रमाणे पृथ्वीवर सर्व घटना घडत असतात। रामाने रावणाचा वध करून बिभीषणाला गादीवर बसविले। ही बिभीषणाची पूर्व पुण्याईच होती। त्या पूर्वकर्माप्रमाणे प्रत्येक माणसास बुद्धी प्राप्त होते व घटना घडत जातात। त्या मातीच्या पुतळ्यातून नवनारायण करभंजन उदयाला येणार होते, म्हणूनच तो मातीचा पुतळा गोरक्षाने केला। त्यावेळी मंत्र संजीवन त्याच्या मुखातून पठण होत होता। त्या मातीत विष्णूच्या वीर्याचे थेंब लुप्त होते, म्हणून तो मातीचा पुतळा त्या मंत्रानेच सजीव झाला। जेव्हा करभंजन या नारायणाने त्यात प्रवेश केला तेव्हा तो पुतळा चालायला लागला। तो पुतळा चालताना पाहून ती मुले घाबरली व तेथून पळून जाऊ लागली। ती मुले घाबरून पळत आहेत हे पाहून मच्छिंद्रनाथ तेथे आले। त्या सर्व मुलांनी नाथांना झालेली सर्व घटना निवेदन केली। ते भूत आहे असे त्यांना वाटले होते। ते भूत आता मोठे होऊन गोरक्षास मारेल असे म्हणून ती मुले नाथांना सर्व सांगू लागली। तेव्हा प्रत्यक्ष काय आहे हे पाहण्यास मच्छिंद्रनाथ त्या मुलांसह तेथे गेले। सर्व मुले खूपच घाबरली होती। ती नाथांबरोबर जाण्यासाठी तयार नव्हती। नाथांनी त्यांना धीर देऊन तेथे घेऊन गेले, परंतु गोरक्ष ही घाबरून त्या स्थानावरून निघून गेला होता। तेथून जवळच एका घरात तो घाबरून लपून बसला होता। त्याचे हृदय धडधड करीत होते। सर्वजण त्या गावात आले तेव्हा त्या मुलांनी लांबूनच नाथांना ते ठिकाण दाखविले। मच्छिंद्रनाथ धिटाईने तेथे गेले तेव्हा तेथे उकिरड्यावर ते लहान बालक टाहू फोडत रडत असताना त्यांना दिसले। त्याच्या चेहऱ्यावरील तेज पाहून मच्छिंद्रनाथांनी तो करभंजन नारायण आहे हे ओळखले। त्यांनी त्याला लगेच उचलून घेतले। त्याला हृदयाशी धरून ते बाळासकट त्या गावाबाहेर गेले। ती सर्व मुले हा लांबून पाहत होती व ती ओरडत होती, नाथांनी त्या भूताला घेतले आहे असे पाहून ती पळत पळत भूत भूत असे ओरडत गावात निघून गेली। इकडे मच्छिंद्रनाथ त्या बाळाला घेऊन गोरक्षास हाका मारित होता। गोरक्ष हे सर्व पाहत होता। इकडे गावातील लोक जमा झाले व नाथांना, तुम्ही मुलांना भूताचे भय का दाखविता? तुम्ही हे कोणाचे मूल घेऊन गावातील प्रत्येक घरात शिरत आहात म्हणून विचारू लागली, कारण त्या गोंधळाने घरातील आयाबायाही घाबरून त्यांना घरात घेत नव्हत्या। नाथांना गोरक्षास शोधावयाचे होते। जेव्हा गोरक्ष दिसेल तेव्हाच या लोकांना मी खरे काय ते सांगेन असे त्यांनी मनात ठरविले। फिरता फिरता नाथांना एका घरी गोरक्ष दिसला। त्या घराच्या अंगणातून नाथांनी गोरक्षकास, बाळा गोरक्षा बाहेर ये अशी हाक मारली। आपल्या गुरुची वाणी ऐकून गोरक्ष त्या घरातून बाहेर आला आणि ते बाळ गुरूंच्या हातात पाहून तो मनातून घाबरून परत आत निघून गेला। मच्छिंद्राला हा विपर्यास वाटला। त्याला सर्व विद्या शिकवून तो या बाळाला पाहून का घाबरत आहे हा प्रश्न त्यांच्या मनात आला, म्हणून त्यांनी ते बाळ आपल्या डोक्यावरील पागोटे काढून त्यात गुंडाळून एका झाडाखाली ठेवले। गोरक्ष हा जवळील घरात लपून बसला आहे हे ओळखून नाथ घरात गेले। गोरक्षाजवळ जाऊन त्याला मिठीत घेतले आणि म्हणाले, अरे हे भूत नाही, हा करभंजन नारायण उदयाला आला आहे। तू न घाबरता मला त्याच्या जन्माची कथा सांग पाहू। हे गुरुचे बोल ऐकून गोरक्ष म्हणाला, हे गुरुनाथ, मी त्या मुलांसाठी मातीचा पुतळा करून देत होतो। मुखाने मंत्र संजीवनी म्हणत होतो। माझा मातीचा पुतळा पूर्ण होताच मला एकदम ती मानवाकृती भासली आणि तो पुतळा जेव्हा चालू लागला तेव्हा ते भूत आहे असे सर्व मुले म्हणाली आणि घाबरून पळू लागली। पण पुतळा माझ्याच दिशेने येत आहे असे वाटून मी सुद्धा तेथून पलायन केले। मी तो पुतळा करीत असताना सुद्धा मंत्र म्हणण्याचे बंद केले नाही, म्हणून मला शिक्षा करू नये। तुमची आज्ञा मी पालन केली आहे। त्या बाल गोरक्षाचे हे बोल ऐकून मच्छिंद्रनाथ मनातून सुखावले होते, कारण मंत्राचे पठण करताना मध्येच खंड करायचा नाही अशी त्यांचीच गोरक्षाला आज्ञा होती।
नाथांनी त्याला कौतुकाने जवळ घेतले, त्याचे चुंबन घेऊन त्याला प्रेमाने कुरवाळले आणि म्हणाले, बाळा, आता माझ्याबरोबर चल. ते ऐकून गोरक्ष घाबरून म्हणाला, तुम्ही भूत बरोबर आणले आहे, ते मला खाईल, तुम्ही कृपा करून त्याच्याजवळ मला नेऊ नका. मच्छिंद्रनाथ म्हणतात, बाळा, ते भूत नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या त्या मंत्राने मातीचा केलेला तुझा पुतळा सजीव झाला आहे. जसा तू त्या उकिरड्यामध्ये बाळ रूप प्राप्त होऊन बाहेर आलास, त्याच नीतीने ह्या मातीच्या गोळ्यामधून हे बालक उदयाला आले आहे. तू घाबरू नकोस. गुरुनाथांचे हे बोल ऐकून तो गोरक्ष त्यांचा हात धरून त्यांच्याबरोबर चालू लागला. ते दोघे त्या बाळाजवळ आले. ते वस्त्रात गुंडाळलेले बाळ घेऊन मच्छिंद्रनाथ व गोरक्ष त्यांच्या शिबिरात आले. त्याला गाईचे दूध आणून नाथाने पाजले आणि त्याच वस्त्राच्या झोळीत त्या बाळाला म्हणजेच गहिनीनंदनास झोपविले. त्याच वेळी गावातील काही लोक तेथे जमा झाले व हे बाळ कोणाचे असे नाथांना विचारू लागले. तेव्हा झालेला सर्व वृत्तांत नाथांनी ग्रामस्थांना निवेदन केला. ते ऐकताच सर्वांनी नाथांच्या चरणावर माथा ठेवून त्यांना धन्यवाद दिले आणि म्हणाले, महाराजा, आपण या कलियुगातील शुक्राचार्याचा आहात. शुक्राचार्य मृत माणसाला संजीवनी मंत्राने जिवंत करीत होते, तर तुम्ही त्या जड देहास्थाला, मातीच्या देहाला जीवदशा दिली आहे. तुमच्या तुलनेत शुक्राचार्य अगदीच नगण्य वाटतात. तुम्ही धन्य आहात. प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा बीजाप्रमाणेच वृक्ष निर्माण करू शकतात. शिवाय ब्रह्मदेव स्ववीर्यापासूनच मानवोत्पत्ती करीत होते, तर तुम्ही शिष्या हाती हा देह उत्पन्न केलात, तेव्हा तुम्ही ब्रह्माहूनही धन्य आहात. असे ते ग्रामस्थ नाथांची स्तुती करीत होते. नाथांची स्तुती केल्यानंतर सर्व ग्रामस्थ त्यांच्याजवळ येऊन बसले आणि म्हणाले, महाराज, आपण महाप्रतापी असून या बाळाचे कष्ट जी एक माता सोसते ते तुम्ही कसे सोसणार? हे लहान बालक वाढविणे हे मातेचेच काम आहे. तरी धर्मजननी करून या बालकाचे आपण संगोपन करावे. तुम्हाला हे कष्ट सोसणे शक्य होणार नाही. त्यांचे हे सुतोवाच ऐकून मच्छिंद्रांना त्यांचे म्हणणे मान्य झाले आणि त्यांनी विचारले, जनहो, तुम्हीच सांगा, कोण धर्मजननी या गावात ह्या बालकाचे संगोपन करील अशी आहे? ग्रामस्थांनी विचार करून नाथांना सांगितले, महाराज, एका विप्रगृही मधु नामे गृहिणी हे काम करील. ती धर्मपत्नी, पतिव्रता, सुशील, सत्यसंचित, सर्वज्ञानी अशी आहे. तिच्या उदरी संतान नाही, म्हणून ती दुःखी असून सुद्धा ती संसारगाडा प्रेमाने ओढत आहे. दुसऱ्यांची बालके पाहून तिचे मन हुरहुरत असते. तिच्या पतीने संततीसाठी अनेक उपाय केले. अशी ती उभयता विप्र मनाने पवित्र, मायाळू आहेत. त्यांना जर तुम्ही हे काम दिले तर त्यांना जणू रत्नांची पेटीच मिळाल्याचा आनंद होईल. त्या बालकाच्या सुदैवानेच आम्हाला त्या विप्रपत्नीची आठवण आली आहे, असे आपण समजावे. मच्छिंद्रनाथांना त्यांची ही विप्रजोडी पसंत पडली, म्हणून त्या दोघांना पाचारण करण्यात आले. ती विप्रपत्नी पाहताच नाथांना तिच्या चेहऱ्यावरून ती सत्वगुणी असून तिचे मन किती निर्मळ आहे याची कल्पना आली. नाथांनी सर्व हकीकत तिला सांगून ते बाळ तिच्या ओटीत टाकले. ग्रामस्थांनाही अत्यानंद झाला. तेव्हा नाथ हे किती महान आहेत हे सर्व ग्रामस्थांनी त्या जोडप्याला सांगितले. नाथ तिला म्हणाले, माई, हा बाळ सामान्य बालक नसून कविनारायणातील एक करभंजन योगी आहे. याचे संगोपन करून हे बालक तुमचे नाव काढील. हा जगात भरघोस कार्य करून तुमच्या जीवनाचेही कल्याण करील. हा कोण होईल ते तुला थोडक्यात सांगतो. हा बालक देवकीच्या नंदनासम जगाला अत्यंत प्रिय होईल. कीर्तिध्वज घेऊन हा सूर्यासारखा प्रकाशमान होईल. माते, या बालकाचे चांगुलपण, सेवाकार्य पाहून प्रत्यक्ष कैलासाहून शंकर येऊन याला पूर्ण ज्ञानी बनवतील. हा बाळ गर्भवासाशिवाय जन्माला आला, म्हणून याला गहनीनंदन हे नामकरण केले जाईल. माते, आम्ही आता तीर्थयात्रेला जातो आणि बरोबर 12 वर्षांनी हा गोरक्ष परतून इथे येईल आणि याला अनुग्रह देऊन सनातन करील. हे माते, तू मात्र याचे संगोपन जीव लावून मनापासून कर. हे नाथांचे बोल ऐकून ती पतिव्रता त्यांना म्हणते, महाराज, तुम्ही हे बालक 12 वर्षांनी माझ्यापासून घेऊन गेलात तर त्यानंतर मी या बालकाची आई म्हणून जगात कशी ओळखली जाईन? आणि या बालकासाठी केलेल्या कष्टाचे चीज म्हणजे हे भाड्यानेच केलेले संगोपन झाले ना? तरी आत्ताच आपण मला प्रांजळपणे काय ते स्पष्ट सांगावे. त्या पतिव्रतेला नाथ म्हणतात, माते, तू मनातील ही शंका काढून या बाळाला घरी घेऊन जा. माझी आशा या बालकात नसून हा तुझाच सूत म्हणून प्रांजळपणे जगात मिरवेल.
सर्व लोक तुला याचीच माता म्हणून ओळखतील. परंतु या गोरक्षाने त्याला अनुग्रह दिल्यावर हा पण तीर्थयात्रेला निघून जाईल. परंतु तूच याची माता म्हणून ओळखली जाशील. हे सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने मी तुला हे प्रांजळपणे सांगत आहे. तेव्हा त्या मातेने त्याला उचलून छातीशी धरले. त्यावेळी मंत्राने पुनीत झालेली विभूती नाथांनी तिच्याजवळ बाळाला लावण्यास दिली. हृदयाशी त्याला घेतल्यावर तिचे वक्ष दुधाने भरून आले. तिने त्याला दूध पाजले व त्या बालकाला विप्र उभयतांनी आपल्या घरी आणले. त्याला पाळण्यात घालून गहनी हे नाव धारण केले. हे नामकरण झाल्यावर मच्छिंद्रनाथ काही दिवसांनी गोरक्षाला घेऊन तीर्थयात्रेला गेले. सर्व ग्रामस्थांनी त्या दोघांना प्रेमाने निरोप दिला. ते दोघे बद्रिकाश्रमी जाण्यास निघाले. वाटेत नाथ अनेक प्रश्न विचारून गोरक्षाची परीक्षा घेत होते. तेव्हा त्यांना असे जाणवले की त्याचे तपोबल अजून परिपूर्ण नाही. तेव्हा याला बद्री केदार स्वामींच्या हाती द्यावे, जेणेकरून हा गोरक्ष तपोबली होईल. ते गुरुशिष्य तेथून निघाले. ते बद्रिकाश्रमी शंकराच्या मंदिरात येऊन पोहोचले. दोघांनी शिवाला वंदन करून शंकराची स्तुतिकवने म्हणण्यास सुरुवात केली. हे कैलासवासी उमापती, दक्ष जामाता, चक्रचालक भगवंता, अपर्णावरा पंचानना, भाळीधारक गंगा मौळी जयध्युरा, इंदुकलेसह उरग सर्पवेष्टन कुरंगसाळी, व्याघ्रांबर वसनपाली, विविध आयुधे विरजती करा, नंदीवाहना भस्मधारणा, अशा हे शिवा, षडानन ताता, सर्व सुखाच्या कारका, आता दर्शन देई आम्हा सत्वर. अशी स्तुतिकवने म्हणून दोघांनी डोळे मिटले आणि भक्तासाठी धावणारा भोलानाथ तेथे हजर झाला. शंकराने मच्छिंद्राचा हात धरून त्याला आलिंगन दिले आणि त्याच्याजवळ बसून खुशाली विचारली. त्यानंतर गोरक्षाला जवळ घेऊन त्याचे मुख कुरवाळले व म्हणाला, हा कलियुगात हरिनारायण उदयाला आला आहे. हे मच्छिंद्रा, हा तुझा शिवयोगी सूत ब्रह्मांडाचा तारक होईल. मी याला पूर्वीच कनकगिरी येथे पाहिले होते. याला तू सर्व विद्यांचे ज्ञान देऊन परिपूर्ण करून हे दैवत या भूतलावर आणले आहेस. या गोरक्षाची व माझी पूर्वीचीच ओळख आहे. त्यावेळी मी अनेक देवदेवतांसह आलो होतो व या बालकाला माझ्या अंकी बसविले होते. आता याला तू सर्व विद्येत प्रतापवंत बनविलेस. परंतु हा तपावीण कमकुवत आहे. त्यामुळे जगातील शत्रूपुढे याला हीनत्व न येण्यासाठी तपोबलाची अत्यंत आवश्यकता आहे. जशी पाण्याविणा सरिता, नक्षत्राविणा नभांगण, तसे तपाविणा विद्येपण, म्हणजे हे विद्याभांडार लखलखीत प्रकाशमय होत नाही. तरी आता माझ्या या आश्रमात त्याला तपासाठी ठेवावे. त्यानंतर तपोबलाने हा योगगुमी विद्या अस्त्रे यांनी परिपूर्ण होऊन जगात महान कार्य करेल. मच्छिंद्रनाथ शिवाला म्हणतात, हे देवा, याचे वय अजून लहान आहे. तपाचे तीव्र क्लेश तो सहन कसा करेल? नाथा, तुमचा वरद याच्या माथी असेल तर तपक्लेशावर तो सहज विजय मिळवेल. हे नाथा, मी त्याची वारंवार चौकशी करीत जाईन. तुम्ही निस्संशय त्याला तपास बसवावे. असे आदिनाथाचे ते बोल ऐकून नाथ गोरक्षाला तेथे सोडण्यास तयार झाले. अरे मच्छिंद्रा, तू आणि तुझा हा दास दोघे येथे राहिलात तरी माझे काही म्हणणे नाही. उलट माझी चिंता तुझ्या अस्तित्वाने नक्कीच कमी होईल. शंकराचे हे बोल ऐकून नाथांना अतिशय आनंद झाला. त्यानंतर निर्धास्तपणे नाथांनी तेथून जाण्याचा विचार पक्का केला. गोरक्षास चांगला मास, चांगला दिवस, ग्रहबळ पाहून पवित्र नक्षत्रास तपसाधनेला बसविला गेला. रिवाजाप्रमाणे त्याच्या डाव्या पायाला लोहाचा काटा करून टोचल्यासारखे केले. तेव्हा त्याला थोडे कष्ट झाले, परंतु नंतर त्याला उभा केला. अन्न त्यागून फलाहार व वायू भक्षून त्याची क्षुधा हरण केली गेली. सूर्याकडे दृष्टी ठेवून हा तपोज्येष्ठी उभा होता. त्याच्या अंगाला भस्म लावले गेले. मच्छिंद्राला हे पाहून समाधान वाटले. त्यानंतर मच्छिंद्र 12 वर्षाचे नेम करून तीर्थाटनाला गेला. तेव्हा शंकर आपला शूळ घेऊन रात्रंदिवस त्याच्या सानिध्यात जाऊन त्याची विघ्ने दूर करण्यास तेथे बसला होता. इकडे मच्छिंद्रनाथ गया, प्रयाग, काशी, अवंतिका, मथुरा इत्यादी तीर्थे पार करून अयोध्या, द्वारका, महाकालेश्वर, सोमनाथ, ब्रह्मगिरी, त्र्यंबक, घृणेश्वर, भीमाशंकर, औंढ्या नागनाथ, पंढरपूर, मल्लिकार्जुन अशी 14 पीठांची तीर्थयात्रा त्यांनी केली. तेथील प्रत्येक नदीत स्नान करून शेवटी सेतुबंधी जाऊन रामेश्वराचे दर्शन घेतले. ज्यावेळी कन्याकुमारीला ते समुद्रात स्नानाला गेले तेव्हा तेथे वायुसूत म्हणजे मारुती दिसला. त्याला त्यांनी नमन केले. त्यावेळी हनुमंताला अत्यंत आनंद झाला. त्याने नाथांचे हात धरून त्याला जवळ ओढले आणि त्याला आलिंगन देऊन जवळ बसविले. हनुमंत नाथांना म्हणाले, नाथ,
आज इकडे कोणीकडे आपले येणे झाले? आज 24 वर्षांनी तुझे दर्शन मला परत होत आहे. आळशी माणसाला भेटण्यास गंगा धावून जाते किंवा 12 वर्षांनी एखादी पर्वणी येते, तसे तुझे दर्शन घेऊन आज माझे झाले आहे. असे बोलून मारुतीने त्यांचे आतिथ्य केले. त्यानंतर मारुती नाथांना म्हणाला, नाथ, आज 24 वर्षे तुझ्याकडे माझे डोळे लागले होते. आज तुझ्या दर्शनाने त्यांचे पारणे फिटले. हे योगुमा, माझ्या मनाला तुला भेटण्याची कामना तीव्र लागली होती. नदीत उभा राहिल्यावर मी डोक्यावर हात उंच करून पाण्यात उभा होतो. मी बुडतो की काय असे मला वाटत होते. इतकी ती तीव्र कामना आज सफल झाली आहे. परंतु तू मला त्या पाण्यातून अजून बाहेर काढले नाहीस. तू मला पूर्वी वचन दिले होतेस आणि तू तेथून निघून गेलास. आठवते का तुला? त्या स्त्री राज्याचे स्थान तू अद्याप पाहिले आहेस की नाही?